आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 सोडवणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील या अगोदरची 5 उदाहरणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत. आता आपण 6वं उदाहरण बघू. कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे. उत्पन्न 36% वाढले तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला, तर त्याची आता होणारी बचत काढा. आता इथे कैलासचे उत्पन्न दिलेले नाही, म्हणून आपण कैलासचे उत्पन्न ₹X आहे असं मानू. आता आपल्याला उदाहरणात काय दिले? कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे, म्हणून कैलासचा खर्च बरोबर X गुणिले 85/100. उत्पन्नाच्या 85%, उत्पन्न आपण X मानलेलं आहे, म्हणून X गुणिले 85% म्हणजे 85/100. म्हणजेच कैलासचा खर्च X गुणिले 0.85 म्हणजे 0.85 ₹. आता पुढे काय सांगितले? त्याचे उत्पन्न 36% वाढले, म्हणून कैलासचे नवीन उत्पन्न बरोबर X अधिक X गुणिले 36/100. X हे त्याचं आपण उत्पन्न मानलेलं आहे आणि त्याच्या उत्पन्नावर 36% वाढलेलं आहे, म्हणजे X गुणिले 36/100 बरोबर X अधिक 0.36X. आता Xचा सहगुणक काहीच नाही, म्हणजे 1 असतो. मग 1 अधिक 0.36 बरोबर 1.36 ₹. आता पुढे काय दिले? त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला, म्हणून कैलासचा नवीन खर्च बरोबर 0.85X अधिक 0.85 गुणिले 40/100. त्याचा आधीचा खर्च होता 0.85X अधिक त्यामध्ये 0.85X गुणिले 40/100 म्हणजे 40% खर्च वाढला होता, बरोबर 0.85X अधिक 0.85X गुणिले 0.4. आता 0.85X गुणिले 0.4 यांचा अगोदर गुणाकार करू. 0.85X अधिक 0.34X. 0.85X अधिक 0.34X यांची जर बेरीज केली तर ती येते ₹1.19. हा कैलासचा नवीन खर्च आहे. मग आता कैलासची बचत काढण्यासाठी आपण बचतीचं सूत्र लिहून घेऊ. बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च. त्याचं नवीन उत्पन्न आहे 1.36X वजा खर्च आहे 1.19X. आता यांची वजाबाकी करू. 1.36X मधून 1.19X घालवले तर 0.17X हे उत्तर येईल. आता ही झाली कैलासची बचत. आता कैलासची बचत आपल्याला शेकडेवारीत काढायची, तर ती कशी काढायची? शेकडा बचत बरोबर 0.17X भागिले 1.36X गुणिले 100. 0.17X ही बचत आहे आणि ही बचत 1.36X वर आहे, म्हणून 1.36X आणि शेकडा बचत काढायची आहे म्हणून 100. आता या ठिकाणी X ला X निघून जाईल. अंशस्थानचं दशांशचिन्ह 2 अंक पुढे घेतल्यामुळे छेदनस्थानचं दशांश अंक सुद्धा 2 अंक पुढे जाईल. या ठिकाणी 17 ने 136ला भाग जाईल. 17×8 136 बरोबर 100 भागिले 8. आता 8 ने 100ला भाग घालू. 8 ने 100ला भाग घालवला तर 12.5% येईल, म्हणजे कैलासची बचत आपल्याला मिळाली आहे. आपण लिहून घेऊ. कैलासची आताची बचत 12.5% आहे. यानंतर 7वं उदाहरण आहे. रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न ₹8,07,000 आहे. हे तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 16:17:12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा. आता या उदाहरणामध्ये 3 व्यक्ती आहेत. प्रत्येकाच्या बचतीचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. आपण गुणोत्तराची समानपट X गृहीत धरू. X जर गृहीत धरली तर प्रत्येकाची बचत 16X, 17X आणि 12X होईल. समजा रमेश, सुरेश आणि प्रीती यांची बचत अनुक्रमे आपण 16X, 17X आणि 12X आहे असं मानू. आता उदाहरणात पुढे काय दिले? त्यांच्या उत्पन्नाच्या अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग ते खर्च करतात. मग आपण प्रत्येकाचा खर्च काढू. अगोदर आपण रमेशचा खर्च काढू, म्हणून रमेशचा खर्च बरोबर 75% गुणिले रमेशचे उत्पन्न. रमेशचे उत्पन्न का तर
रमेशच्या उत्पन्नापैकी तो 75% खर्च करतो. रमेशचा खर्च 75% आहे रमेशच्या उत्पन्नापैकी, म्हणजे रमेशची बचत किती होईल? 100% पैकी 75% भाग तो खर्च करतो, म्हणजे 100 वजा 75 बरोबर 25% त्याची बचत असेल. म्हणून रमेशची बचत बरोबर 25% गुणिले रमेशचे उत्पन्न. रमेशची बचत गुणोत्तरानुसार किती आहे? 16x, म्हणजे 16x बरोबर 25/100 गुणिले रमेशचे उत्पन्न. आता या ठिकाणी 25ने 100ला भाग जाईल. 25 एके 25, 25 चोक 100, म्हणून 16x गुणिले 4 बरोबर रमेशचे उत्पन्न. 4 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले, म्हणजे ते गुणिले होईल. म्हणून 16 गुणिले 4 64x बरोबर रमेशचे उत्पन्न. आता आपण सुरेशचा खर्च काढू. म्हणून सुरेशचा खर्च बरोबर 80% गुणिले सुरेशचे उत्पन्न. सुरेशच्या उत्पन्नातील 80% तो खर्च करत होता, म्हणून 80%. मग 80% जर खर्च केला तर सुरेशची बचत किती असेल? 100मधून 80% वजा केले तर 20%. म्हणून सुरेशची बचत बरोबर 20% गुणिले सुरेशचे उत्पन्न. परंतु सुरेशची बचत गुणोत्तरानुसार किती आहे? 17x, म्हणून 17x बरोबर 20/100 गुणिले सुरेशचे उत्पन्न. या ठिकाणी 20ने 100ला भाग जाईल. 20 एके 20, 20 100, म्हणून 17x गुणिले 5 बरोबर सुरेशचे उत्पन्न. 5 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले, म्हणजे ते गुणिले झाले. 17×5 = 85, म्हणून 85x बरोबर सुरेशचे उत्पन्न. आता आपण प्रीतीचा खर्च काढू. प्रीतीचा खर्च बरोबर 90% गुणिले प्रीतीचे उत्पन्न. मग 90% खर्च होतो, म्हणजे प्रीतीची बचत किती होईल? 100% मधून 90% गेले 10%. प्रीतीची बचत बरोबर 10% गुणिले प्रीतीचे उत्पन्न. गुणोत्तरानुसार प्रीतीची बचत 12x आहे, म्हणून 12x बरोबर 10/100 गुणिले प्रीतीचे उत्पन्न. आता या ठिकाणी 0ला 0 निघून जाईल, म्हणून 12x गुणिले 10 बरोबर प्रीतीचे उत्पन्न. 10 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले, त्यामुळे ते गुणिले झाले, म्हणून 120x बरोबर प्रीतीचे उत्पन्न. आता आपल्याला तिघांचेही उत्पन्न मिळाले. या तिघांच्या उत्पन्नाची बेरीज करू, कारण आपल्याला या तिघांच्या उदाहरणात आपल्याला या तिघांच्या वार्षिक उत्पन्नाची बेरीज दिलेली आहे, 8,07,000 रुपये. 64x अधिक 85x अधिक 120x बरोबर 8,07,000 रुपये. आता यांची बेरीज करू. 64x अधिक 85x अधिक 120x यांची बेरीज येते 269x बरोबर 8,07,000, म्हणून x बरोबर 8,07,000 छेद 269. 269ने 8,07,000ला भाग घालू. 269 त्रिक 807, म्हणून x बरोबर 3,000. आता आपल्याला xची किंमत मिळाली. xच्या किमतीवरून आपण आता या तिघांचीही बचत काढू शकतो. आपण अगोदर रमेशची बचत काढू. रमेशची बचत आहे 16x. 16 गुणिले xची किंमत 3,000 आपण टाकलेली आहे. 16 गुणिले 3,000 बरोबर 48,000 रुपये, म्हणजे रमेशची बचत आली 48,000 रुपये. त्यानंतर सुरेशची बचत आहे 17x, म्हणून 17 गुणिले 3,000 बरोबर 51,000 रुपये. आता प्रीतीची बचत काढू. प्रीतीची बचत आहे 12x. 12 गुणिले 3,000 बरोबर 36,000 रुपये. प्रीतीची बचत आलेली आहे 36,000 रुपये. यानंतर 8वा प्रश्न आहे, खालील व्यक्तींचे देय आयकराचे गणन करा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे. आता या उदाहरणामध्ये श्री कदम यांचे वय 35 वर्ष आहे, म्हणून सारणी 1 नुसार त्यांना किती कर भरावा लागेल ते आपण काढणार आहोत. त्यांचं करपात्र उत्पन्न आहे 13,35,000 रुपये, म्हणजे हे उत्पन्न 10 लाख रुपयांच्या पुढे आहे. म्हणून देय आयकर बरोबर 1,12,500, कारण त्यांचे उत्पन्न 10 लाख रुपयांच्या पुढे आहे. 1,12,500 अधिक कंसात 13,35,000 वजा 10 लाख कंस पूर्ण गुणिले 30% बरोबर 1,12,500 अधिक 3,35,000 गुणिले 30/100. 13,35,000 मधून 10,000 वजा केले तर 3,35,000 येतात, आणि 30% म्हणजे 30/100. आता याला संक्षिप्त रूप देऊ, 0ला 0 घालवून टाकू. बरोबर 1,12,500 अधिक 1,05,000. 33,500 गुणिले 3 केलं तर 1,05,000 येतं.
1,12,500 अधिक 1,05,000 बरोबर 2,13,000 रुपये. म्हणजे श्री कदम यांना 2,13,000 रुपये आयकर द्यावा लागेल. म्हणून आपण लिहून घेऊ, श्री कदम यांना 2,13,000 रुपये आयकर द्यावा लागेल. यानंतर दुसरं उदाहरण आहे. श्री खान यांचे वय 65 वर्ष असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे. आता या उदाहरणामध्ये श्री खान यांचे वय 65 वर्ष आहे. म्हणजे सारणी 2 नुसार यांना 3 लाखापर्यंतच्या उत्पन्न करमुक्त असते. श्री खान यांचे देय आयकर उत्पन्न बरोबर 4,50,000 रुपये वजा 3 लाख रुपये. कारण 3 लाखपर्यंतचे उत्पन्न ध्येय करमुक्त असते. 4,50,000 वजा 3 लाख बरोबर 1,50,000 रुपये. म्हणून देय आयकर बरोबर 1,50,000 गुणिले 5/100. आता याला संक्षिप्त रूप देऊ. 1,500 गुणिले 5 बरोबर 7,500 रुपये. म्हणून आपण लिहून घेऊ, श्री खान यांना 7,500 रुपये आयकर द्यावा लागेल. यानंतर तिसरं उदाहरण आहे. कुमारी वर्षा वय 26 वर्ष यांचे करपात्र उत्पन्न 2,32,000 रुपये आहे. आता वर्षा यांचं वय 26 वर्ष आहे. म्हणजे सारणी 1 नुसार 2,50,000 रुपयांपेक्षा उत्पन्न यांचं कमी आहे. म्हणून सारणी 1 नुसार 2,50,000 रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असल्यामुळे यांना आयकर भरावा लागणार नाही. म्हणून आपण लिहून घेऊ, कुमारी वर्षा यांना 0 रुपये आयकर भरावा लागेल. आपला हा संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.